जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे आपले रोशन दादा, रोशन भजनकर ते बिग बॉस मराठीमध्ये गेले आहे. तर मित्रांनो, ते अजूनही नॉमिनेटेड आहे दुसऱ्या वीक मध्ये पण. तर मित्रांनो, त्यांना आपल्याला भरभरून सपोर्ट टाकायचा आहे आणि त्यांना वोट करायचा आहे. तर मित्रांनो, आज आपण चॅलेंज घेतलाय की आपल्या हातात जेवढे पण दिवसभरात मोबाईल्स वगैरे आणि आपल्या फ्रेंड्सला कॉल करून सांगणार आहे की रोशन दादाला वोट करा. तर मित्रांनो, हे रील आखरीपर्यंत बघा आणि रोशन दादाला असाच सपोर्ट दाखवा. मित्रांनो, सर्वात पहिले आपण रोशन दादाला आता 99 वोट दिले आणि आपण आपल्या मोबाईल मधून डन केलं. तर मित्रांनो, वोट झालाय. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या मोबाईल मधून वोट झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला अजून करायचे आहे, तर चला. तर भाई 10 कम्प्लीट झाले व 10 वोट अभि भाई. मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर. बे लई थकलो बे, आता काय करावं. आता थांबा, तेजसले कॉल लावू आपण. तेजस 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 भाई को कॉल. रिंग चालली. हॅलो, काय रे, मराठी बिग बॉस पाहून राहिला काय? मराठी बिग बॉस पाहता का? मराठी बिग बॉस कोणाला सपोर्ट करू राहिला? काही विषय का भाई आपले रोशन दा भजनकर? हा भाई, बोलते ना, रोशन भाई बोलते ना. अमरावती बोलते. मग भाई, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. भाई फिर रोशन दा को वोट करना है फिर अपने को. वाह, रोजच चालू आहे वोटिंग. जेव्हा नॉमिनेट होते तेव्हा वोटिंग करतो. हा, त्या मित्राला पण सांग वोटिंग करायला आणि तू पण कर, रोज कर. हा ठीक आहे. करतो. आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं, सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं, मोठी लढाई लढू मातीसाठी. तर मित्रांनो, आज आपण दिवसभरात रोशन दादाला 44 मोबाईल मधून वोट दिले आहे. तर मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा का 44x99 आपण आज किती वोट दिले रोशन दादाला. आणि मित्रांनो, असंच सपोर्ट आपल्याला रोशन दादाला दाखवायचा आहे आणि अमरावतीमध्ये ट्रॉफी आणायची आहे. तर मित्रांनो, रोशन दादाला भरभरून सपोर्ट दाखवा आणि वोट करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.